नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार. अध्याय 3. दैत्यांचा असा संहार झालेला पाहून दैत्यांचा सेनापती चिक्षुर खूपच संतापला. रागाच्या भरात पुढे सरसावून त्याने भगवती देवीवर बाणांचा वर्षाव सुरू केला. तेव्हा त्या जगतजननी अंबिकेने हसत हसत आपल्या बाणांनी त्याचे बाण तोडून टाकले. त्या दैत्याचे सारथी व घोडे मारले. त्यानंतर धनुष्य व ध्वज छेदन केले. तेव्हा हातात ढाल व तलवार धारण करून तो चिक्षुर दैत्य भगवती देवीच्या अंगावर धावला आणि धारधार तलवारीने देवीच्या सिंहाच्या मस्तकावर प्रहार करून देवीच्या डाव्या हातावर देखील मोठ्या वेगाने त्याने प्रहार केला. परंतु भगवती देवीच्या भुजेचा त्याच्या तलवारीला स्पर्श होताच त्याची तलवार तुटून पडली. तेव्हा त्या दुष्ट दैत्याने हातात शूल घेतला, पण क्षणाचाही विलंब न करता लगेचच देवी भगवतीने आपल्या शूलाचा प्रहार त्या दुष्ट दैत्यावर करून चिक्षुराचे शिर धडापासून वेगळे केले. हे दृश्य पाहताच हत्तीवर स्वार होऊन दैत्य सेनापती चामर चालून आला व त्याने भगवती देवीवर आपली शक्ती सोडली. परंतु महामाया अंबिकेने ती शक्ती चूर्ण करून टाकली. तेव्हा त्या दैत्य चामराने क्रोधाने शूल हातात घेऊन भगवती देवीवर तो फेकला. देवीने आपल्या बाणांनी तो शूलही तोडून टाकला. इतक्यात देवीच्या सिंहाने उडी मारून दैत्य चामराला हत्तीच्या मस्तकावरून खाली ओढले व आपल्या पंजाच्या झपाट्याने त्याला मारून यमसदनाला पाठविले. याचप्रमाणे संतप्त अंबिकेने उदग्र, कचमूर, बाष्कल, ताम्र, अंधक, उग्रवीर्य, महाहनू, बिडाल, दुर्धर व दुर्मुख या दैत्य सेनापतींचा त्रिशूल व तलवार व बाणांनी वध केला. अशा प्रकारे आपल्या सैन्याचा पराभव झालेला पाहून राक्षस राज महिषासूर रेड्याचे रूप धारण करून भगवती देवीच्या सैन्याचा नाश करू लागला. आपल्या शेपटाच्या तडाख्याने कित्येकांना त्याने यमसदनास पाठविले. कित्येकांना शिंगावर घेऊन आपटले, तर कित्येकांना नुसत्या हुंकाराने दूर उडवून लावले. नंतर तो महाअसूर सिंहाला मारावयास धावला. तेव्हा मोठ्या क्रोधाने जगदंबा पुढे सरसावली. क्रोधोन्मत्त होऊन दैत्य महिषासूर देखील आपल्या खुरांनी पृथ्वी उकरू लागला. आपल्या शिंगावर मोठे पर्वत घेऊन ते देवीच्या दिशेने फेकू लागला. तेव्हा त्या दैत्याच्या पराक्रमाने त्रैलोक्यात हाहाकार उडाला. तेव्हा भगवती देवीने आपला पाश मोठ्या आवेशाने फेकून दैत्य महिषासुराला त्या पाशाने बांधले. तोच त्या दुष्ट दैत्याने रेड्याचे रूप टाकून अचानक सिंहाचे रूप घेऊन प्रकट झाला. तेव्हा देवी भगवती सुद्धा हातामध्ये तलवार घेऊन त्याचे मस्तक उडविण्यास उद्युक्त झाली. पण तेही रूप टाकून तो मायावी राक्षस मनुष्याच्या रूपाने हातात ढाल व तलवार घेऊन प्रकट झाला. तेव्हा त्या महामाया अंबिकेने आपला धनुष्य ओढून बाणवर्षावाने त्याला झाकून टाकले. नंतर तो राक्षस हत्तीच्या रूपाने प्रकट झाला. तेव्हा त्वरा करून भगवती देवीने खड्गाने त्याची सोंड तोडून टाकली. तेव्हा पुन्हा रेड्याचे रूप घेऊन तो महिष असूर त्रैलोक्याला व्याकुळ करू लागला. क्रोधवश चंडिकेने आपल्या हातातील पात्रामधून मधुपान केले व डोळे लाल करून ती महिषासुरावर रागावली. इकडे बल व पराक्रम यांनी उन्मत्त झालेला राक्षस महिष मोठ्याने गर्जना करू लागला व आपल्या शिंगाने भगवती देवीवर पर्वत फेकू लागला.
तेव्हा त्या जगतमातेने आपल्या बाणांनी त्या पर्वताचे चूर्ण केले व त्या दुष्ट दैत्याचा वध करण्याचा निश्चय करून त्रिशूळाच्या प्रहाराने दैत्य महिषासुराला तिने खाली पाडले. तेव्हा तो दैत्य महिषासूर उच्च स्वराने गर्जना करू लागला. तोच अंबिकेने आपल्या तलवारीच्या एकाच घावाने त्याचे मस्तक छाटून टाकले. त्या प्रसंगी भयभीत होऊन सारी असुरसेना पळत सुटली. देवी भगवतीचा तो अचाट पराक्रम पाहून स्वर्गातील देवदेवता अत्यंत प्रसन्न होऊन त्या जगन्मातेवर फुलांचा वर्षाव करू लागले. अप्सरा नाचू लागल्या व गंधर्वगण भगवती देवीची स्तुती प्रेमाने गाऊ लागले. अध्याय 3 समाप्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.